प्रत्येकजण स्वतःच खरं ठरवण्याच्या शर्यतीमध्ये लागलाय. आपल्यापेक्षा इतरांची काहीतरी मतं वेगळी असू शकतात हा समजूतदारपणा तर दूरच राहिला, पण आपल्या टोकेरी अस्मितांमुळे जगातल्या सगळ्याच पातळींवर विध्वंस सुरू आहे. आपल्याला मनोभावे पूज्य असणारे भ्रम मोडून काढण्यासाठी कबीर म्हणतात, कबीरा खडा बाजार में लिए लुकाटी हात, जो घर फुके अपना चलो हमारे साथ. पण कबीर आपल्याला घर का जाळायला सांगतायत? उलट आपण घर म्हणजे तर आपल्या निवासाचं स्थान मानत असतो, जिथे आपण सगळ्यात जास्त सुरक्षित असतो. असं घर कबीर जाळायला का आपल्याला सांगतायत? आणि हे सगळं जाळण्यासाठी कबीर स्वतः बाजारामध्ये मशाल घेऊन का उभे असतील? याचा विचार करताना आपल्याला एक गोष्ट समोर येते. ज्या गोष्टी जगामध्ये द्वेष पसरवत आहेत अशा सगळ्या गोष्टींचं घर आपण जे करून ठेवलंय आणि त्या घरामध्ये राहणं आपल्याला सुरक्षितपणाची भावना देतं, या घरामध्ये राहणं आपल्याला आनंद देतं, सुख देतं, असं घर उद्ध्वस्त करण्यासाठी कबीर आपल्याला प्रवृत्त करतायत. हे जे घर आहे ना, ते घर कराची धर्माचं असेल, परंपरागत जातीचं असेल, पंथाचं असेल, संप्रदायाचं असेल, आणि ज्या काही गोष्टी माणसामध्ये भिंती उभ्या करतायत, माणसाला गटागटांमध्ये वर्गीकरण करू पाहतायत, त्या सगळ्या भूमिकांचं, त्या सगळ्या जाणीवांचं हे घर आहे. हे घर कबीर आपल्याला जाळायला सांगताय. घर जाळायला लावण्यासाठीची लुकाठी म्हणजेच मशाल कबीर जे स्वतःच्या हातात घेऊन उभे आहेत ना, ही मशाल सत्याची तर आहेच, पण ही मशाल चिकित्सेची आहे. स्वतःला स्वतःच्या पातळीवर पुन्हा पुन्हा तपासण्याची आहे. आपल्याला एक सवय लागलेली असते, आपल्याला समाजात कोणी ना कोणी आदर्श हवा असतो, पण असे समाजातले नायकांची गरज न लागता आपण स्वतःच आपली स्वतःची चिकित्सा करू शकलो, आपल्या ज्या काही चुका आहेत त्या मान्य करू शकलो, मग त्या वैयक्तिक आयुष्यातल्या असू देत किंवा सामाजिक समरसतेमधल्या असू देत, या सगळ्या चुका मान्य करून, द्वेषाच्या भिंती मोडून, हे सगळं काही उद्ध्वस्त करून आपल्याला सत्याचं नवीन जग निर्माण करायचं असेल तर आपण असं त्याचं जे घर बनवून ठेवलंय ते पहिल्यांदा आपल्याला जाळावं लागेल. आपल्याला न्यायाचं नवीन जग निर्माण करायचं असेल तर आपण अन्यायाचं जे घर बनवून ठेवलंय ते आपल्याला पहिल्यांदा जाळावं लागेल. आणि सुरुवातीच्या काळात हे भ्रम मोडून काढण्यासाठी कबीर आपल्याला मदत करत असले, पण एकदा का कबीरांची ही सत्याची मशाल आपल्या हातात आली की ते घर जाळण्यासाठी आपल्याला स्वतःच आपल्या पातळीवर प्रयत्न करायचे आहेत. तिथे कबीरांची सुद्धा मदत आपल्याला घ्यायची नाहीये. कबीरांना समजून घेता घेता कबीरच व्हावं लागेल.